नमस्कार सर्वांना, कशा आहात आपण? आम्ही पण छान. तर आज होती अनुष्काची परीक्षा. मग सकाळी तिला नाश्ता करून जायचा होता. मग तिच्यासाठी शेवया केल्या. शेवया खाल्ल्यानंतर तिला शाळेत सोडवण्यासाठी गेले आणि शाळेत सोडून आल्यावरती जाताना मस्तपैकी ती गप्पा मारत होती आणि परीक्षेचं सांगत होती. त्याच्यानंतर तिला सोडल्यानंतर भाजी घेतली. मग घरी येऊन स्वयंपाक केला म्हटलं आणि मग जेवण झालं. मग जेवणानंतर म्हटलं काहीतरी करूया. मग घरात होता एक डांगर भोपळा म्हणजे काशी फळ, तो कापला आणि तो चिरून मस्तपैकी शिजायला ठेवला. मग तो शिजून झाल्यावरती स्मॅश केला, त्याच्यात गूळ टाकला आणि गूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ, मिरी, वेलची आणि बडीशेप, सफेद तीळ टाकले आणि तो पुन्हा शिजवला. तो शिजून झाल्यावरती त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ आणि थोडंसं चण्याचं पीठ टाकलं आणि मग त्याचा एक गोळा केला. गोळा मग 1-1.5 तास चांगला भिजत ठेवला पिठाचा. त्याच्यानंतर मग म्हटलं की पूर्ण तयारी केली. कढईमध्ये तेल वगैरे ठेवलं तापत आणि पुऱ्या काढण्यासाठी जाळी वगैरे सगळी करून ठेवली. मस्तपैकी गोळा तयार झाला आणि मग भिजला होता चांगलं पीठ. मग कढईतलं तेल तापत ठेवलं आणि अशा सगळ्या पुऱ्या करायला घेतल्या आणि वाटीच्या आकाराने छोट्या छोट्या पुऱ्या तयार केल्या. पुऱ्या तयार झाल्याच्या नंतर मग सगळ्या पुऱ्या तळायला घेतल्या आणि मस्तपैकी पुरी अशी लालसर आणि गव्हाळ रंगाची झाली होती. मला तशाच आवडतात, थोड्याशा लालसर कलरच्या. आणि मग सगळ्या पूर्ण पुऱ्या तयार केल्या आणि नंतर मग त्या थंड होण्यासाठी एका मोठ्या भांड्यात ठेवल्या आणि छानपैकी त्या पुऱ्या झाल्या होत्या आणि टेस्ट तर लाजवाब झाली होती. कारण त्यातली जी बडीशेप होती ना, ती मस्तपैकी दाताखाली होती. ती मग खाताना काहीतरी वेगळंच चव लागत होती. छान झाल्या पुऱ्या. तर आमच्याकडे ह्या पुऱ्यांना भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. तर या तुम्ही सगळेजण भोपळ्याच्या घाऱ्या खायला. तर आजचा दिवस छान प्रकारे एन्जॉय केला आणि मजा आली आणि काहीतरी नवीन केलं. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.